फक्त त्यांना मी सांगितले तुमचा प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचा आहे. बाकी सगळे आमचे आपले ज्येष्ठ सहकारी मतदारसंघातले माजी चेअरमन डॉक्टर दिलीपराव चव्हाण. पण हा मेळावा वास्तविक थोडस उशिरा जरा पाऊस कमी झाल्यावरती घेणार होतो, परंतु 15 दिवसापूर्वी सध्या सोशल मीडियावरती शंभूराज देसाईंना धक्का देण्यासाठी उभाटा गटाचा नव्या मुंबईमध्ये मेळावा अशी सकाळपासून बातमी टीव्हीला चालली, बघितली असेल तुम्ही, मिळली का? एक मेळावा याच ठिकाणी झाला मला वाटतं 15 दिवसापूर्वी. हा मोठे नेते, आता आम्ही त्यांच्याबद्दल बोलण्या एवढे मोठे नाही, परंतु त्यांना बोलवलं. मी जरा माहिती घेतली, म्हणजे 15 मिनिटं ते वरच यायला तयार नव्हते का. तो हॉलमध्ये 2 किती माणसं होती सांगा? आता किती आहेत? आता किती आहेत? मी विचारलं या हॉलची कॅपॅसिटी किती आहे, तर म्हणजे 1100ची कॅपॅसिटी. आता माणसं तिथं उभी आहेत बघा, एकही खुर्ची रिकामी नाही. म्हणजे 1000-1500 माणसं, 1000-1200 माणसं इथं आहेत. आता निकाल लागायचं काय बाकी आहे आपल्या विधानसभेत? पण मोठ्या नेत्याला ज्याने कुणी बोलवलं, आता उद्या मलाही म्हणता आलं असतं ना, मी शिंदे साहेबांना आज घेऊन येतो इथं कार्यक्रमाला. मी पण नेता शिंदे साहेबांना मानले, पण आपल्या नेत्याला जेव्हा आपण बोलवतो तेव्हा त्या नेत्याच्या तोलामोलाची गर्दी समोर जमवली पाहिजे ना शिंदे साहेब. हा आपण आता एकत्र पूर्वी काम केलंय पालेकर साहेब, नाही 15 मिनिटं साहेब येतच नव्हते वाटतं, छोटे साहेब स्टेजवर कस तरी आले आणि म्हणले आता रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, लोक गावाकडे गेली. चंद्रशेठ बरोबर ना, तुम्ही सांगताय की बोलतो बरं का, मी काय ऐकायला होतो. आता पुन्हा लोक म्हणतात आमदार काहीतरी बोलतो. ते म्हणले भाषणात म्हणले रविवारचा दिवस आहे, मग आज काय सोमवार आहे, आज रविवारच आहे. त्या रविवारला सुट्टी ह्या रविवारला सुट्टी नाही असं असतं काय? ठीक आहे, आपल्याला कोणावर काय बोलायचं नाही. मी एक सांगतो, त्यांच्यावर सुद्धा आम्हाला टीका करायची नाही. ही वेळ काय आली पहिलं ते सांगूया. मतदारसंघाचा आढावा तर मी तुम्हाला देणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा सगळ्याला हे समजून समजलं पाहिजे. 2019ची विधानसभेची निवडणूक आपण लढलो. चौगुले साहेब म्हणले तसं मुंबईचा मेळावा आपला शेतकरी हॉलला झाला, बरोबर, मुंबईवाल्यांचा मेळावा. आपण सगळ्यांनी सभेमध्ये चर्चा केली. अजून सुद्धा तिथं जर आमच्या संदेशकडे फोटो असतील शेतकरी भवनचे तर काढा, 2019चे. स्टेजवर एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो होता, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो होता. आम्ही मतं मागितली 2019ला. शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून मतं मागितली. जिथं शिवसेनेचा उमेदवार होता, उदाहरणार्थ आपल्या पाटणचं घ्या, तिथं भाजपवाले भले थोडे असतील, तिने आपल्याला मतं दिली. आता इथं काही माघार आपल्या उमेदवारांना घ्यावी लागली, आपण भाजपला मतदान केलं. ही आपली युती होती. आणि युतीमध्ये देखिए 3-4 इम्पोर्टेंट इशू आज के मीटिंग में नाहटा साहब ने और चौगुले साहब ने उठाए. ये इधर के नवी मुंबई के और ये एरिया के है. अभी 4-5 दिन के लिए मैं कॉन्स्टिट्यूंसी में जा रहा हूँ, क्योंकि पिछले 3 हफ्ते से मैं मेरे मतदारसंघ में नहीं जा पाया था अधिवेशन के कारण. उसके बाद जब मैं नेक्स्ट कैबिनेट के लिए मुंबई में आऊंगा तो इसके बारे में एक स्वतंत्र मीटिंग पालक मंत्री के नाते में यही आके मुंबई में, नवी मुंबई में आके नवी मुंबई कारपोरेशन में लेने वाला हूँ. और इसका हल हम जरूर निकालेंगे. जो इश्यूज पेंडिंग रहे हैं बहुत दिनों से, माननीय मुख्यमंत्री महोदय ने इसके बारे में इंस्ट्रक्शंस देने के बाद भी, तो मैं खुद इसमें दखल देके इसके बारे में एक उच्च हाई लेवल मीटिंग लगा के इसको हम रिजॉल्व करेंगे. मैंने अभी कहा कि हमने अच्छा परफॉर्मेंस लोकसभा इलेक्शन में किया है. लोकसभा इलेक्शन में हमारे संगठन का काम भी सामने आया है, लेकिन शिवसेना, बीजेपी और एनसीपी हमारा अलायंस है और हमारा अलायंस फ्रेंडली अलायंस है. हम तीनों दल के नेता बैठ के हमारे आपस में हम हमारे जगह का बंटवारा करेंगे, लेकिन इस बंटवारे में शिवसेना को यहाँ का अच्छा सीट मिले, इसलिए पालक मंत्री के नाते मैं पूरी कोशिश करूंगा. ओके.